क्या फंक्शन हो रहा है, थंबनेल और ये सबसे इंट्रो से तो पता चल ही गया रहेगा। ज्यादा कुछ बोलना नहीं है, इंट्रोडक्शन में भी टाइम वेस्ट नहीं करना है ना। तो ये वीडियो यहीं से स्टार्ट करते हैं। वेलकम टू नाशिकचा बाबू मोशा है। We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. दादा आज काय होणार आहे? आज जे आपले सांस्कृतिक पारंपरिक जे मर्दानी खेळ आहेत, जे महाराजांच्या काळापासून चालत असलेले, जसं मराठ्यांनी जे आपले स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे शस्त्र चालवले, कसे चालवले, त्यासाठी आज जे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे आज. तर तुमचे किती स्टुडंट आहे आणि काय काय करणार आहे परफॉर्म? आता आमचे इथले 10 स्टुडंट आहेत आणि तसं आणि कोल्हापूरवरनं पण लखनजी जाधव आलेले आहेत तिथे. तेही आपल्याला कोल्हापूरची पूर्ण सांस्कृतिक पद्धती म्हणजे जी मर्यादे कलाची पद्धत आहे मैत्री असते ते एकदम व्यवस्थित दाखवणार आहे. अरे आणि त्याच्यामध्ये अजून 2-3 संघ पण आहेत त्यांच्या शाखेतून जे इथे नाशिकमध्ये आहेत ते पण संघ इथे भाग घेणार आहेत. ओके, तर 2-3 प्रत्यक्षिक आहे तसं. त्यांचंही प्रत्यक्ष. तर 2-3 ते नाव सांगता का एक्झॅक्ट काय म्हणजे काय काय असणार? त्याच्यामध्ये लाठीकाठी असणार आहे, त्याच्यामध्ये दांडपट्टा असणार आहे, तलवारबाजी असणार आहे, भाला असणार आहे, बाणा असणार आहेत. हे एवढे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपले स्त्री शक्ती आणि संरक्षणासाठी सगळ्यात मोठंच हे करायचं आपल्याला. ओके, मस्त मस्त ना रे पम्या. हा त्याच्यामधून कशा जे लेडीज लोक आहेत ना त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल त्यांना. सेल्फ शिकायला म्हणजे सेल्फ डिफेन्स चालते. म्हणजे आजची परिस्थिती बघता तुम्हाला पण माहिती आहे, आज टवाळखोर मुलं पण खूप झालेली आहेत. त्यांना असं धुवा पण काय करावं, माझ्यामध्ये ताकद नाहीये. मग त्यासाठी ही ट्रेनिंग खूप गरजेची आहे. मग आमच्या- आणि सगळ्या मुलींना असो महिलांना असो वयाचे कुठल्या प्रकारचे आटणे यांनी करावं. खरंच आणि खरंच काळाची गरज आहे. हो, ते आहे काळाची गरज आहे त्या गोष्टीला. हो, तर धन्यवाद दादा, खूप चांगलं इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. जय श्रीराम. तुमचे काही स्टुडंट्स आले तर त्यांच्याशी पण आम्हाला थोडंसं भेट करून द्या. हा चालेल सर. चालेल, इथूनच चालेल. आता 2-3 आहे इकडे. हो हो चालेल. ओके. ताई तू काय करणार आहे आज? तू काय करणार आहे? घसोडी, तू आज काय करणार आहे? मी काठी, दांडपट्टा आणि तलवार चालवणार आहे. अरे वा पम्या, बघ किती लहान आहे तरी पण एकदम मस्त छानस हे दाखवणार आहे ना. चला बेस्ट लक तुला बर का. पम्या दिसताय का पोरं? नमस्कार सर. तुम्हालाच मी. नमस्कार सर. शुभ संध्या. शुभ संध्या. बरं, कशी झाली तयारी आज? जोरदार एकदम. फक्त पावसाला सांगा पम्या, पावसाला सांग येऊ नको म्हणून हे नको येऊ रे बाबा. पम्याने काहीतरी जादू टोना केला, पाऊस गायब झाला बरं का. नाही येणार पाऊस तर. बरं बाई, कशी तयारी? काय आज काय परफॉर्मन्स दाखवणार? आज सगळे शिवकालीन शस्त्र परफॉर्म करणार आम्ही. आणि ते प्रॉमिस तू केलं होतं तुम्ही सगळ्यांनी याला मारायचं, आठवतं ना? पम्या काय चालवणार आहे आज? पम्या तोंड. नाही, आपण पम्याला ट्रेनिंग देऊ है ना. तर आजचा ऐका ना, हा. पम्याला एक सांगा, हे QR कोड लावलाय ना मागे, हा हा तर याचं ट्रेनिंग द्यायला सांगा पम्याला. 24 मे पासून 2 जून पर्यंत निवासी शिबिर असतं. त्याच्यामध्ये पम्याला यावर्षी पाठवा. 10 वर्षाच्या पुढे आहे ना पम्या? 2 वर्ष झाले त्याला फक्त. तरी घेऊन जाऊ. त्याचं तोंड असं आहे की तो म्हातारा दिसतो. पाठवत नाही. तर त्याला नक्की पाठवा शिबिर. नक्की नक्की नक्की. हे सगळे जे दिसतात ते सगळे शिबिरामध्ये ट्रेन झाले आणि हे आमचे मेन ट्रेनर आहे शिबिर. नमस्कार सर. तुषारजी देशमुख. तर आज परफॉर्मन्स तर बघू. आम्हाला शुअर माहिती आहे एकदम मस्त परफॉर्मन्स होणार आहे. तर व्हिडिओ मध्ये तर दिसूनच येणार आहे. पम्या धन्यवाद सांग सरांना. धन्यवाद सर. आणि मुळे आज येतो शिकायला, कधी येतो असं धन्यवाद म्हणून काय होतं? येईल मी. कधी येईल. दांडपट्टा चालवणार. हे बघा, या मुली ज्या आहेत, या सगळ्या आज परफॉर्म करणार आहे. त्या सगळ्या ज्या सगळ्या त्या सुंदर मुली दिसत आहे ना, हो. ठीक आहे का? आमची स्टार परफॉर्मर आहे. तर मुलींना एकदम मस्त परफॉर्मन्स पाहिजे बरं का. आम्हाला शुअर माहिती आहे. पम्या ट्रेनिंग यायची बरं का. आणि पुढच्या वर्षी यांच्या सोबत पम्या पण असणार आहे. पुढच्या वर्षी मी पण असेल.
तर बेस्ट लक पोरींनो. सर थँक्यू. सर थँक्यू. थँक्यू. भारत माता की वंदे. चला. हे बघा पाहू. पम्या गुरुजी आले. गुरुजी नमस्कार. नमस्ते. कुठून आले विचार? कुठून आले तुम्ही सर? कोल्हापूरहून आलो. कोल्हापूर? या चौकाटामध्ये जे काही सगळे लोक प्रेक्षक थांबलेले असतील म्हटलंय. त्यांनी कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. हा, हे जे ते लोक आपल्यासाठी त्यांना शिकवतो तुम्ही. खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. काय काय शिकवतो? आम्ही जे बाहेर लोक व्यायाम, इथे लाकडीकाठी, प्रात्यक्षिक तलवारबाजी, करणार आहेत दांडपट्टा, तेच भाला, लोक इथे बाकी युद्ध कला थांबतील. सगळ्या शिकवतो. बाकीच्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी बघायचा आहे आजचा शो बघायचा आहे आपल्याला पम्या. आता काही कार्यक्रम वेळातच सगळ्यांनी या पाहायचा. ठिकाणी हो, तू वारसा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. बघूया. सरांसोबत. हो धन्यवाद सर. जर असतील धन्यवाद सर. पम्या मुलींनो पम्या 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 काठी, काठी. असं काय करताय? Best of luck, best of luck. Best of luck. आणि तो विद्यार्थ्यांना अतिशय गरजेचा आहे. निर्माण झाले आणि या सर्वांचे रक्षण व्हावे या हेतूने जन्माला आले ते म्हणजे युद्धशास्त्र. काही निराळेच आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती जगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. अनन्वित अत्याचार झाले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली, आपली आदर्श दैवते भ्रष्ट केली गेली. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, हर 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 हर. शत्रू पक्षातील योद्धा जर आपल्या नियंत्रणात येत नसेल तर त्या युद्धाला जायबंद करण्यासाठी या प्रकारचा पास फिरून त्याच्या अंगावर फेकला जातो. सामूहिक राष्ट्रीय सादर करत आहे. आपण पाहतो सूर्यनमस्कार. संगीताचा आवाज थोडा वाढवतो. आपल्यासमोर सादर करणारे सर्व विद्यार्थी करतात. भारत देशाची इतकी थोर अशी ही व्यायामाची परंपरा असताना सुद्धा या देशावर ब्रिटिशांचं झालेलं आक्रमण आणि त्या आक्रमणामुळे आम्ही जे काही पाश्चात्यांचं अंधानुकरण केलेलं आहे आपण आपल्या भारत देशामध्ये जीन पद्धती आणली. यानंतरचा प्रकार आपण पाहणार आहोत. चंद्र नमस्कार, कैसा चल सूर्य नमस्कार आणि भूमी नमस्कार याच्या माध्यमातून तेज आणि स्थिरता जी प्राप्त झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सामूहिक लाटी आपल्यासमोर सादर होते.
वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आले ना नाशिकचं हे कसे वाटतंय तुला आपले? अरे एकदम मज्जा आली मला, मज्जा. आपण रंगोळीवाली शक्ती बघितलं, आपण हे जे शस्त्रांचं जे प्रशिक्षण होतं वारसा. हा, वारसा. हा, ते पण आपण शक्ती बघितलं. मज्जा आली यार भाई मला. किती मजा आली? लय मजा आली. आणि तुला राहते धप्पा टाकल्यावर कसं वाटलं? मी धप्पा मला यावेळी तुझा हाताचं निशाण आज बघ. बघ बरोबर एवढं जोरात खेचलं होतं तुला? त्याच्या हाताला गुलाल किती लागला. अरे भाई. निशाण पडलंय. राहाड तशीच राहते हो, नाशिकची तीच मजा आहे. नाशिक मध्ये राहाड वगैरे सगळं एकदम मजेत होतं. तुम्ही पण या, आम्ही पण येणार आहे. प्रत्येक सणाला या, मजा करू. आणि आपल्या आयडीचं पण जरा बोला दादा. पम्या दी पपेट यांची आयडी, यांना मी टॅग पण करतो माझ्या येस, आणि तुमची आयडी पण सांगा. माझं पाटील ब्लॉगर, आणि त्याच्यामध्ये यांची पण म्हणजे खूप व्हिडिओ काढलेले आहे मी. आपल्याला पण लाईक केलेले आहे, बघा तुम्ही पण. आणि आमचा मित्र सॉरी यांचं पण आहे चॅनल, यांचं शंभू ब्लॉगर नावाने आहे. ओके, मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. सगळ्यांनी फॉलो करा प्लीज. सपोर्ट करा एकमेकांना, आहे की नाही? व्हायला सपोर्ट करा. यांना पण सपोर्ट करा रे. चला, थँक्यू. आपण तर असंच भेटत राहू आता, जिथे काही इव्हेंट असेल, आहे की नाही? खूप मजा आली 2 दिवस तुमच्या सोबत. थँक्यू. भाई पप्पी दे ना एक. आई जबरदस्त. चलो, थँक्यू. देख कौन है, पूछ कौन है. हाय पम्या, हाय. कसा आहेस तू? क्या बरा हो. आता तुला बघायचं नंतर मला चक्कर येते. बाप चक्कर येते तुला? तू सुंदर आहेस. ओह नो. पम्या, पूछ क्या करनी आई है यहाँ पे. क्या कर रही हो? मी इथे तुला भेटायला आली आहे. ओह नो. भेटायला आली आहे. तर हे जे कार्यक्रम आहे हे कोण बघणार पम्या? आम्ही चाललो बघायला तो कार्यक्रम. तू बस इथंच. येतोस ना माझ्यासोबत? चल जाऊया. तर ये अदिति है. तो पम्या आईडी का बोल दे. हे दोस्तों, ये अदिति, इसका आईडी है बोलवट आदित्य ऑफिशियल. ओके, जैसे मैंने डिस्क्रिप्शन में दिया हुआ है, तो प्लीज जाके फॉलो करना और फॉलो करना प्लीज. चलो, थैंक यू अदिति. तो भैया मेरे पास शब्द नहीं. मुंह बंद कर. अरे मेरा मुंह खुला का खुला रह गया. सच्ची में कड़क था बे. मेरे आंख में कांटे आ गए जब वो लड़की अकेली 5 लोगों से लड़ रही थी ना. मैं मतलब जवाब नहीं यार. सही यार, एक सेल्फ डिफेंस और मतलब बहुत अच्छा. मतलब ये सब चीजें सीखना चाहिए, है कि नहीं? क्या बोलूं अभी. सारे वीडियोस तो देखे लिए, बहुत भी बहुत. देखो, अच्छे से देखो और लाइक करो, कमेंट करो, सब्सक्राइब करो हमारे चैनल को. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय. बाय.